प्रेम सिनियर, या प्रेमने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. अर्धशतक सुद्धा त्याच्या नावावर बरीचशी राहिले. गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. संघात एक सर्वात अनुभवी आणि सिनियर खेळाडू तुम्ही पाहू शकतात सोमनाथ, ज्याच्यावर देखील खूप मदार आहे. सचिन भोईर यांनी दिलेली जबाबदारी आतापर्यंत तरी सोमनाथ यांनी खूप चांगल्या पद्धतीने हाताळले. सामन्याला सुरुवात होते. लेट्स प्ले. शॉर्ट पिच चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आणि झेल बाद होतोय आणि धक्का क्रमांक लागतोय पहिला गोल्डन डकच्या स्वरूपात. सौरभ चांगला चेंडू, पहिला चेंडू ब्रेक थ्रू मिळवून दिला त्या चेंडूने. बॅटर सौरभ यांना बाद करण्यात यश मिळवलं. पुढील चेंडूसाठी सज्ज. न्यू बॅटर मैदानात विश्वास खोदून काढलाय डीप विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक धाव कंप्लीट केलेले. स्ट्रायकिंग एंडला आता तुम्ही पाहू शकता विस्फोटक फलंदाज, स्पर्धेतील पहिलं अर्धशतक नोंदवणारा खेळाडू ओमकार. ओमकार छाग आहे या स्पर्धेमध्ये. ओमकार खरंच संपूर्णपणे छाग आहे. मी तरी म्हणेन कॉमेंट्री बॉक्समध्ये ओमकार पाटील, त्यानंतर बॅटिंगमध्ये ओमकार, आणि आज दिवसच ओमकारचा आहे मी तरी म्हणेन. फुलटॉस चेंडू आहे आणि म्हटल्याप्रमाणे तसंच झालंय. चेंज ऑफ पेस करायला गेले, फुलटॉस टाकला आणि चेंडूला दिशा दिली आणि पंचाकडे रेफर सुद्धा केल्या बॅटर्सने. नो बॉल पंचाने दिलेला आहे ऑलरेडी. नाही दिलाय का? ओके, तर बॅटर्स कॉल आहे. पंचाकडे रिव्ह्यू घेतलाय. फुलटॉस चेंडू आहे, दिशा दिली आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू गेलाय सीमारेषेपर 4 आणि आमची ऑफिशियल वाहिनी तुम्ही पाहू शकता MTC, नीट अँड क्लीन, क्लिअरिटी विथ क्वालिटी देतोय सिग्नल. नो बॉल, इट्स अ नो बॉल. आणि येणारा चेंडू तुम्हाला पुढील फ्रीटचा असणार आहे. ओमकारचा मी तर म्हणेन आज नाश्त्याबरोबर तर लकच खाऊन आलाय. आतापर्यंत 3दा त्यांना फ्रीटचे चेंडू मिळाले. बघूया कसा फायदा घेतात ते. आणि फ्रीटचा चेंडू समोरच्या दिशेने उडवला तर आहे. लॉंग ऑफ द खेळाडू, चेंडू खाली येतोय तोपर्यंत चेंडू चाललाय. 1 बाउन्स. सीमारेषा पार गेलाय का नाही गेलाय हे चेक करण्यात येईल. तोपर्यंत धावा मिळाल्या त्या 3 आणि पंचाने लगेच रेफर केलंय की बाउंड्री आहे का नाही हे चेक करावं लागेल. पुन्हा एकदा आम्ही हा डिसिजन आमच्या MTC वाहिनीवर पोहोचवतोय. MTC वाहिनी म्हटलं तर मी आधीच म्हटलं नीट अँड क्लीन, क्लिअरिटी विथ क्वालिटी, सर्वात चांगलं असं प्रेक्षेपण. चौकार. ओके, तर चौकार आलेला आहे. तर माफ करा, तर येतोय तो चौकार. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलाय. आमचे पंच तुम्ही पाहू शकता दिनेश सोरकते सर, मॅन फ्रॉम दावडी. दर्शक सोरकते सर, मॅन फ्रॉम दावडी. त्यांच्या चेहऱ्यावर लगेच हास्य आलंय. यावेळी इनफिल्डच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ज्युनियर प्रेमच्या माध्यमातून. तत्पूर्वी मिळाल्या त्या 2 धावा. 2ने धावसंख्या सुद्धा उच्चांक घेतल्या आणि धावा पोचल्या धावपलकर तब्बल 12 12 12 याकडेवर धावसंख्या पोचलेली आहे. षटकाराने चौकार, 2 चौकाराने समीकरण थोडंसं बदललंय. एक चौकार, नो प्लस चौकार, त्यानंतर एक चौकार. आता आलेली दुहेरी धाव. स्लॉट मधला चेंडू उडवलाय पार्किंग लॉट मध्ये आणि केलाय डिपॉझिट. 6 धाव्यांसाठी येतोय सुपर षटकार DJ. वैयक्तिक 16 धावेनं पुन्हा एकदा विस्फोटक फलंदाजीच्या अंदाजामध्ये पाहायला मिळते ओमकार. जणू काय खेळपट्टीचा पूर्णपणे अभ्यास केलाय. अजून एक डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन खेळलेत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिकडे आहेत यश. एकच धाव मिळेल. स्ट्राईक स्वतःजवळ ठेवण्याचा प्रयत्न असेल आणि स्ट्राईक रोटेट सुद्धा झालेले आहे. आणि पहिल्या षटकाच्या सोबतीने धावा तुम्ही पाहू शकता धावफलकावर 1 गडीच्या मोबदल्यात 19.
पहिल्या चेंडूवर, पण त्यानंतर 5 चेंडू हे पूर्णपणे ओमकारने स्वतःच्या नावावर करून घेतले. धावा भरपूर प्रमाणात धावगती खर्च केली. धावा झाल्या त्या 19 वर, 1 गडी बाद. पहिला चेंडू ज्युनियर प्रेम यॉर्क पद्धतीचा चेंडू, त्याला सन्मान दिलाय, दिशा दिली आहे फक्त. क्षेत्ररक्षक येईन तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धावसंख्या वाढत, धावा झाल्या 21. एक मोठा सन्मान मिळालाय प्रेम ज्युनियर यांच्या नावावर. अंडर-19 मध्ये सर्वात चांगला गोलंदाज म्हणून त्याची निवड झाली. आपण पाहिलं की एक मोठा सोहळा पार पडला कल्याण डोंबिवली असोसिएशन मध्ये, आणि त्याच्यामध्ये या खेळाडूचं नाव चर्चेत राहिलं. आणि एक चांगला सामना. यावेळी काय फटका खेळलाय, इम्प्रोवायझिंग शॉट तुम्ही पाहू शकतात की दिलशान अशा मारतात. दिलशान स्कूपच्या माध्यमातून आलाय, लॉंग स्टॉपच्या माध्यमातून सुपर चौकार. त्याच्यानंतर एक सामना खेळवायचा आहे, थोडा स्पीडअप करा. 15 मिनिटात तुम्हाला 3 षटकं टाकावीच लागतील. चांगला फटका तुम्ही पाहिला की इम्प्रोवायझेशन शॉट होता, आगळा वेगळा फटका होता हा. तिलकरत्न दिलशान जे श्रीलंकेचे फलंदाज जे अशा पद्धतीचे फटके मारतात, आणि तोच फटका आता ओमकार याच्या बॅटमधून. चांगले यंगस्टर पाहायला मिळालेत आता आमचे कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये. यश त्याने वाडेकर विरुद्ध खूप चांगली फलंदाजी केली. मी पाहिलं की पॉईंट, डीप कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर, फॉलिंग स्वीप हे सर्व फटके आम्हाला यशच्या बॅटमधून पाहायला मिळत. त्यानंतर आता ओमकाराच्या बॅटमधून सुद्धा चांगले फटके पाहायला मिळतात. ते खेळपट्टीचा पूर्णपणे अभ्यास केला, 100% या खेळपट्टीवर त्याने दिलेले आहेत. चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून आम्हाला पाहायला मिळाले. 63 धावा केल्या. त्यानंतर आता देखील या स्पर्धेमध्ये त्याच पद्धतीने खोऱ्याने धावा करत असताना स्ट्रायकिंग एंडला ओमकार. प्रेम ज्युनियर विरुद्ध केलेला हा सर्वाधिक देखणा फटका होता मी तरी म्हणेन. ज्या गोलंदाजाला अंडर-19चा इयर ऑफ द गोलंदाज म्हणून त्याला तो अवॉर्ड देण्यात आला, आणि त्या अवॉर्डच्या विरोधात पाठवलेला एक सन्मानपूर्वक चौकार. अजून एक चांगला फटका यॉर्कमध्ये फटका होता, सन्मान दिला. 1च धाव मिळेल, धाव वाढतील, धावा झाल्या 26. खराब चेंडूचा अपमान आणि चांगल्या चेंडूचा सन्मान असंच काहीतरी ओमकार दाखवत असताना, कारण जेव्हा जेव्हा चेंडू खराब पडले त्याचा सन्मान अपमान केला, आणि जेव्हा जेव्हा चांगले चेंडू पडले तेव्हा त्याचा सन्मान केला ओमकारने. हीच तर खऱ्या खेळाडूची ओळख असते. यंगस्टर आहेत, भवितव्य खूप उज्ज्वल आहे. ओमकार असतील, त्याचप्रमाणे यश असतील, अपोजिट टीममधून उंबारले संघातून. विश्वास स्ट्रायकिंग एंडला आता. स्लॉट मधला चेंडू पुन्हा एकदा उडवलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, चुकी होणार नाही. कॅच घेतले, परत कॅच सोडले. असं वाटतंय की त्यांना वाटत होतं की मी षटकाराच्या बाहेर जाईल, त्यामुळे कॅच सोडले. फॉलिंग तुम्ही पाहू शकता, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न मिस झालेत. धावा मिळाल्या त्या 3. धावा आहेत, कारण खेळाडू बराच आतमध्ये होता. असं त्यांना वाटलं की मी सीमारेषेच्या बाहेर जाईन, तरी तो चेंडू सोडला. त्यानंतर मिळाल्या त्या 3 धावा. 3 धावसंख्या वाढते, धावा झाल्या त्या 29. 29 धावफलकावर तुम्ही पाहू शकतात. प्रेम ज्युनियर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. अजून एक खोलवर पद्धतीचा चेंडू वाईड वर्कर करायचा प्रयत्न होता, पंचांनी दंडित केलंय, स्क्वेअर म्हणून घोषित केलंय. एक्स्ट्राने धावा वाढतील, धावा झाल्या आता 30. चांगली सुरुवात आहे मी तरी म्हणेन कोळेगाव संघाची. ओमकार मागच्या सामन्यातील इनिंग पुन्हा एकदा बिल्टअप करत असताना जणू काय किशातून फॉर्म घेऊन आलाय तो मागच्या सामन्यातला. या सामन्यात देखील त्याच पद्धतीची फलंदाजी. विचार विनिमय फटके मारले आतापर्यंत तरी प्रत्येक चेंडूंवर त्यांनी. यावेळी खोदून काढलाय चेंडू, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. त्यांच्या चेंडू थोडासा पुढे पडला आणि त्याचा फायदा घेतला पुन्हा एकदा 2 धावांसाठी, आणि 2 धावा वाढतील. धावा झाल्या धावफलकावर 32.
4 षटकांची सामना आहे आणि 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न असेल. आमचे पंच काहीसा सांगत असताना आमच्या ऑफिशियल पंचांना मंगेश म्हात्रे यांच्याकडे देखील तेवढाच एक्सपिरियन्स आहे. 40+ फॉर्मॅटमध्ये खूप चांगला क्रिकेट खेळले आतापर्यंत. पंचांच्या भूमिकेत पाहू शकतात. शेवटचा बॉल या षटकातील. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. एज घेतली आहे का विचारावा लागेल आणि ओ यस इट इज आउट. आणि फलंदाज होतोय तो बाद. मोठा फटका मारायच्या नादात फलंदाज होतोय बाद आणि धक्का क्रमांक लागला दुसरा कोळेगाव संघाला. धावा झाल्या त्या 32 म्हणजे प्रति षटका 16. त्याला पंच इशारा करतात आहे क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. क्षेत्ररक्षण विखरून घ्या तुमचं, कारण यानंतर अजूनही आम्हाला सेमीफायनलची लढत खेळवायची आहे. संदप पाटील 11 संदप संघ ऑलरेडी तुम्ही पाहू शकतात की सेमीफायनलमध्ये पोहोचलेला आहे. त्यामुळे या संघातील जो संघ विजय होईल तो लगेचच पाटील 11 संदप या संघाची फाईट करेल. रमेश पाटील, अतुल पाटील सर्वच खेळाडूंचा आम्ही हार्दिक अभिनंदन करू सामना जिंकल्याबद्दल. गोलंदाजीसाठी यश ज्या खेळाडूने खरं वाडेकर सारख्या संघाविरुद्ध काय फलंदाजी केली तुम्ही पाहिलं की ऑन साईडचे फटके त्यांनी चांगल्या पद्धतीने खेळले. तेवढेच चांगल्या पद्धतीने त्यांनी ऑफ साईडच्या रिझनमध्ये सुद्धा फटके चांगल्या पद्धतीने खेळले. कटचा फटका लाजवाब होता, कव्हर पॉईंटचा फटका लाजवाब होता. चांगलेच फटके खेळले आणि कल्याण डोंबिवली असोसिएशनमध्ये आता यंगस्टारची भरणा होते हे पाहून सुद्धा आम्हाला देखील खूप चांगला वाटलंय, कारण यंगस्टार हाच पुढच्या काळाचा भविष्य असतो. आणि गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा सज्ज. कॅचची संधी आहे आणि झेल बादच्या स्वरूपात बॅटर बाद होतोय. विश्वास अजून एक धक्का लागलाय कोळेगाव टीमला. धाव्यावर तिसरा फलंदाज आता बाद होतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये हरेश, एक बंधू गेले दुसरे बंधू आले. चमत्कार कामगिरी करावी लागेल, कारण ओमकार देखील बाद झालाय. शॉर्ट पिच चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू उडून काढलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक धावतोय तोपर्यंत धावा मिळतील त्या दोन धावा कंप्लीट. धावा झाल्या आता 34. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 10 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. आता कोळेगाव संघाचा डगआउट बॉक्स देखील तीच अपेक्षा करत असेल. 10 चेंडूमध्ये जर जवळपास 3 ते 2 फटके मोठे आले तर फायटिंग टार्गेट उभा होऊ शकतो. अजून एक स्लॉट मधला चेंडू खेचून तर काढलाय ऑन साइडच्या रिझन मध्ये. एक धाव तर मिळाली पण चेंडू एक टप्पा उसळी घेत सीमारेषा पार गेलाय. चौकार. ची वाट पाहत नव्हते तर मी तर म्हणे बॉल बाउंड्री लाईनची वाट पाहत होता. आलाय तो चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावा झाल्या त्या 38. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जर्सी नंबर तुम्ही पाहू शकता हरेश यांची. याच दरम्यान अजून एक चांगला फटका घेतलाय पण त्यावर एकच धावेवर समाधान मानावं लागेल. धावा झाल्या 39. तर यज्ञेश काटेकर यांना एक विनंती आहे, लगेचच आमच्या कॉम्बॉक्सचे संपर्क साधा. आमच्या प्रतिनिधी तुम्हाला बोलवत आहेत. यज्ञेश काटेकर जे स्वयंसेवकाच्या भूमिकेमध्ये. फुल टॉस चेंडू आहे, दिशा दिली आहे. प्रेम ज्युनियर धावतात आहे चेंडूच्या मागे. फ्लंबिंग झाले थोडे, त्याचा फायदा घेतलाय. 2 धावा मिळतील. 2 ने धावसंख्या वाढते 41. शेवटचा चेंडू आमच्या पंचाने देखील इशारा केला
दशरथ सोरकदे सरांनी की शेवटचा बॉल आहे. धावा 41. चांगली धावसंख्या आहे. मी तरी म्हणे अजून 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय. पूल पॉवरफुल सक्सेसफुल आणि सीमारेषा पार गोल. 6 धावा. निर्णायक षटक आहे आणि संघातील सर्वात अनुभवी खेळाडू सोमनाथ भोईर आज 40+ झाले तरी सचिन भोईर यांच्या विनंतीला मान ठेवून आपल्या रेग्युलर संघामध्ये अजूनही खेळताना पाहायला मिळतात. सोमनाथ भोईर शेवटचं षटक घेऊन आलेत. भरपूर वर्षाची कारकीर्द राहिलेली आहे त्यांची. चांगली गोलंदाजी आतापर्यंत तरी राहिलेली आहे. यावेळी स्लॉट मधला चेंडू उडवलाय. पिकअप शॉट खेळलाय आणि धावा देखील मिळतील त्या शॉटवर पूर्णपणे 4. आणि याच दरम्यान संघाचा अर्धशतक सुद्धा पूर्ण होते आणि धावा झाल्या धाव फलकावर 51. येतोय सुपर चौकार. मिळाला तुम्हाला चांगली फलंदाजी कोळेगाव संघाच्या मार्फत 51 धावा. सोमनाथ जो प्रचंड अनुभव आहे या गोलंदाजाकडे, कधी कमबॅक करू शकतो, पलट वार करू शकतो. पुढील चेंडूसाठी सज्ज खोदून काढलाय. अजून एक फटका चांगला क्षेत्ररक्षणकडे पाहायला मिळतंय. थोडेसे फ्लंबिंग झाले त्याचा फायदा उचलतोय दोन्ही बॅटर्स. धावा मिळतील 2. धावा झाल्या 53. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. निर्णायक षटक आहे. टार्गेट सेट करणारा षटक आहे. त्यामुळे दोन्ही बॅटर्सचा हाच मनसुबा असेल की एका 2 फटके आता सीमारेषा पार मारावेत लागतील. एक चौकार तर आलाय. लकीली चौकार पाहायला मिळाला तो. अजून एक स्लॉट मधला चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहे. त्याच्या हाताला चेंडू ब्रश होऊन चेंडू गेलाय सीमारेषा पार. 6 धाव्यांसाठी षटकार. एकूण 60 धावा धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. सोमनाथ यांच्यावर पूर्णपणे आक्रमण. अजून एक खोलवर पद्धतीचा चेंडू आहे. अलोंदा कार्पेट आहे. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. एकच धाव झाली. धावा झाल्या पूर्णपणे आता 60 धावा धाव फलकावर. चांगली कामगिरी कोळेगाव संघाची. ओमकार देखील थोडेसे खुश आहेत. असतंच, कारण प्रत्येकाला अभिमान असतो आपल्या गावाचा. प्रत्येकाला असंच वाटतं की आपला संघ जिंकावा, कारण गावाचा अभिमान हा प्रत्येक खेळाडूला असायलाच हवा, कारण याच गावाने आपल्याला संपूर्ण काही दिलेलं असतं. एक मलिंगा स्टाईलने टाकलेला चेंडू. मी आधीच म्हटलं होतं की ग्रामीणचा मलिंगा म्हणून नेहमीच ओळख असलेला हा गोलंदाज सोमनाथ गायकवाड बराच वेळानंतर चांगला कमबॅक केला. डॉट टाकला. यावेळी चेंडू थोडासा खालून टाकला आणि फलंदाजाला तो समजला नाही. येतोय तो डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 60. कोळेगाव संघ पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना धावा धावफलकावर पाहायला मिळाल्या 60. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 61 धाव्यांची गरज, म्हणजे प्रतिषटक 15.25च्या सरासरीने आता या धावा तुम्हाला कंप्लीट कराव्या लागतील.
आणि ऐकूयात यानंतर लगेचच आपण आमचे साथी समालोचक ओमकारजी पाटील आणि त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. जेव्हा धावा होतो त्या ओमकारच्या चेहऱ्यावर खूप स्मित असे येत होतं, कारण गावाचा अभिमान आहे, गावाचा मान आहे. याच गावाने कोण पाहिलं तर तुम्ही एक इंडियामध्ये खेळणारा आमचा रवींद्र संते आम्हाला दिला. याच गावातून तुम्ही पाहिलं की ओमकार पाटील सारखा एक चांगला समालोचक दिला आणि याच गावाने आम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तारे सितारे दिले, जो बबलू पाटील दिला आणि बरेचसे काही दिलेले आहेत, नगरसेवक दिले आहेत, मान्यवर दिले आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी या कोळेगाव संघाने आम्हाला दिलेल्या आहेत, या गावाने दिलेल्या आहेत. आणि त्याच गावातील सुपुत्र आता तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये समालोचन करताना पाहायला मिळेल. तेच आमचे ओमकारजी पाटील. गो टू ओमकारजी. आणि दिवस पहिल्या मधील दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आणि ते दुसऱ्या इनिंगलाही सुरुवात होतीये. धावा झाल्यात पहिल्या इनिंग मध्ये 60 आणि करायच्यात 61 धावा. चला स्पीडअप प्रेमदादा प्लीज लवकरात लवकर बॅटमॅन पाठवा, कारण की यानंतर अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. ऑल ट्रॅक वर दक्ष पाटील लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला मिड विकेटला बिल्डर असेल. पहिला बॉल दक्ष पाटीलच्या समोर फलंदाज आपण बघतोय यश पाटील. पाटीलच्या समोर पाटील उभाच आहे आणि उभ्यानेच मारलाय, कडक मारलाय, सरळ झाला बॉल, सीमा रेषेच्या बाहेर साधावा. नसेल तर आपण लगेच नवीन बॉल द्यायचा, 2 बॉल चॉईस करून घेऊन जायचं आणि लगेच दुसऱ्या बॉलने मॅचला सुरुवात करायची. आला पहिल्या बॉलवर षटकार. वेलकम टू द ग्राउंड. दक्ष पाटीलचं स्वागत केलंय. 6 धावेने यश काय फलंदाजी करतोय मायला मॅच मध्येही आणि आताही यश पाटील. ओ बॅटची लिडिंग एज, मागे चालला बॉल, चुकी यष्टीरक्षक आणि थर्ड मॅन कडून सेकंडचा कॉल दिलाय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. बॅटची कडा घेतली होती, इथे झेल झाला, ड्रॉप आय थिंक असं वाटलं होतं, पण बंटी पाटील पासून थोडासा दूर चाललेला हा बॉल. प्रयत्न जरूर केले, विश्वास बॅकअप आलं. 2 धावा मिळाला, 2 धावा फलक 8 वरती बॉल झाले 2 करायचा 61. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या काही सेफ नाहीये. तुम्ही 61 करा, 62 करा की 80 करा, जर तुमच्याकडे चांगले बॉलिंग लाईनअप असेल तर तुम्ही त्याही धावा डिफेंड किंवा त्यापेक्षा कमी धावा डिफेंड करू शकता. आता डॉट बॉल आहे तो खोलवर टप्प्याचा बॉल. दक्ष पाटील वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख सातत्याने ते पटवून देतोय. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर दुहेरी आणि त्यानंतर हा डॉट बॉल. कमबॅक चांगलं राहिलंय दक्ष पाटीलचं.
पुढच्या 2 बॉलवरती फक्त 2च धावा. 8 वरती धावफलक. षटक सुरू असताना पहिलं, अजून काहीशे बॉल शिल्लक आहे त्या ओव्हरचे. पॉवर प्लेचं षटक. ताई बाहेरून जा, बाहेरून जा प्लीज, विनंती करतो, आतमधून नको जाऊ. सहकार्य करा. 3 बॉल 8 झालेत. पुढचा बॉल दक्ष पाटीलचा. डावकुरा त्याचा वेगवान गोलंदाज. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. सुभाष आलाय. ओ व्हॉट अ कॅच. जजमेंट चुकलं. एक खात टाकलं, चाच पडला, धडपडला. काहीतरी वेगळं करायचं नादामध्ये एक खात मध्ये टाकायचंच होता, अन्यथा जर सुटला असता तर चौकारच गेला असता. म्हणून एक खात टाकला आणि जणू काही बॉल त्याच्या हाताला जाऊनच चिपकला. फलंदाज झालाय बाद. संवादाबाद जुडले गेले गुणसंख्या लेखनासाठी आदेश गायकर आमचे खूप जुने मित्र आहेत आणि चांगली गुणसंख्या लेखना पार पाडतायत. धावा फलकावरती 8 बॉल झाले देखून 4. पहिला ब्रेक थ्रू 8 वरती मिळालाय तो उंबारलेला. फिल्डिंग मध्ये बदल आता बघायला भेटतोय. लॉंग ऑफ आता लॉंग ऑन. स्क्वेअर लेग उभा. शॉटला मिड विकेट असेल, शॉट मिड ऑफ आतमध्ये असेल, शॉट स्क्वेअर लेग, शॉट स्वीपर पॉइंट मध्ये फिल्डर, गलीमध्ये एक फिल्डर, थर्ड मॅन पॉइंट लेग. पुढचा बॉल दक्ष पाटीलचा. समोर आता फलंदाज साहिल. साहिल सवेकर साठी बॉल हवेमध्ये. फिल्डर धावतोय. सुभाष. जजमेंट. ओ व्हॉट अ कॅच. काय झेल टिपलाय लॉंग ऑन वरनं मिड विकेट पर्यंत. काय पाठलाग चेस सुभाष गोटेचा. सलगचा दुसरा झेल आणि सलगचा दुसरा विकेट. उंबारलेला धक्का बसतोय 8 वरती. राजकुमार एंटर झाला 4थ्या क्रमांकावरती. बॉल 5 ऑन हॅट्रिक दक्ष पाटील. या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक बघायला भेटेल का. 3 मध्ये 8 आल्या होत्या, त्यानंतर डॉट बॉल आणि सलग 2 विकेट बघायला भेटले गोलंदाज दक्ष पाटीलचे. मी अगोदर सांगितलं दक्ष पाटीलकडे खूप चांगली क्षमता आहे, वेग, आणि त्याच वेगाने बीटही त्याने केलं, त्याच वेगाने 2 विकेटही मिळवल्या. ऑन हॅट्रिक या स्पर्धेत दुसरी विकेट हॅट्रिक बघायला भेटेल का. दक्ष पाटील समोर असेल राजकुमार. टाकला वेगाने, कट केलाय, चांगली फिल्डिंग, अडवला बॉल. भूषण पाटील उभा आहे. मिळते फक्त सिंगल आणि सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती. पहिलं षटक संपन्न फक्त धावफलकावरती 9 एका गडाचा मोबदल्यामध्ये. उंबारली संघाला आपण बघतोय. आता इथनं विचार केला तर चेंडू बाकी असतील 18 आणि 18 बॉल मध्ये गरज आहे 52 धावाची. 18 बॉल आणि 52 धावा अजून करायचा. 2 गडी बाद झालेत. एका बाजूला विचार केला कोळेगावने गमावले होते 3, पण त्या पहिल्याच ओव्हर मध्ये 2 गडी गमावले ते उंबारलेने आणि धावा धावफलकावरती फक्त 9. धावगती करायची होती ती धावगती आता वाढतीये. बॉलिंग ट्रॅकवर आलाय भूषण पाटील. 5 फिल्डर थर्ड सर्कलच्या बाहेर. प्रेम नॉन सकेटला आणि प्रेम सोबत राजकुमारला बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय. भूषण रनवे रिदम मध्ये थोडस अडथळा निर्माण. पुला रनवे वरती आता सज्ज होतोय भूषण पाटील. स्क्वेअर लेग मिडविकेट डीप मध्ये. काव कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ. एक्स्ट्रा कव्हा फुल टॉस. बॉल हवे मध्ये. फिल्डर धावतोय सौरभ.
आणि टिपलाय त्याने ही झेल. आता नो बॉल चेक करायचा. यस चेक करायचा. पंचाने सांगितलं नो बॉल साठी रिव्ह्यू. झेल तर टिपलाय पण आता बघितलं जाईल बॉल नो आहे की नाही. एक्झॅक्टली आता चेंडू कुठे कनेक्ट झालाय, वेस्ट साईडच्या वरती की वेस्ट साईडच्या खालती, बॉल डीप होतोय की नाही, सर्व काही बघितलं जाईल. उंच पुरा फलंदाज राजकुमार म्हणून आता हा डिसिजन पोचवला जाईल. आणि नो बॉल. पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा आणि नो +1 म्हणजे मिळतील धावा 2. खराब बॉलने सुरुवात भूषम पाटीलच्या. आता दबाव असेल भूषम पाटील वरती आणि आता गरज 18 मध्ये 50 धावेची. झाल्यात 11 करायच्यात 61. अजूनही 50 ची गरज. 11 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर रिमेनिंग फर्स्ट ओव्हर. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. आलाय फटका इथेही चांगला. फिल्डर धावतोय. प्रयत्न चंदन पाटीलचे पुरे. बॉल सीमा पार. चौकार. बॉल होता फ्रीडचा बॉल वरती. पुरेपूर फायदा. प्रेम भोईरचा चौकार येतोय. 4 ने फलक 15 वरती. मास मध्ये पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रेम भोईर जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत काही घडू शकतं. ओलकातने फक्त चेंडूला दिशा दिली आहे. भाग पाडलं. जेवढा चांगला बॉल होता. सेकंडचा कॉल राजकुमार करतोय पण नकार होतोय. डगआउट मध्ये आवाज देऊ नका प्लीज. बघा डगआउट मधनं आवाज देऊ नका. आयोजकांनी सूचना येते. सोमनाथ दादा एकच धाव मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे चाललाय. 10 फलकावरती 16 लागतायत. चांगला बॉल इथे सुद्धा. हो गती कमी केली आहे. काय वेगाने स्ट्रोक होता त्याच वेगाने बॉलला स्टॉप करायचा भूषणला होता. आउटफील्ड मध्ये बॉलला स्टॉप करायचा प्रयत्न. गती कमी केली. लॉंग ऑन मध्ये सोपं पडलं. सिंगल मिळाली. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय आमचे शेखरची गाडे भाऊजी यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये बघतोय. सध्या ऑफिशियल अंपायर संदीपजी भाणे सरांसोबत ते उभे आहेत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि बाहेरून जायचं प्लीज जे कोणी असतील. इथे मारलाय आणि कडक मारलाय. बॉल चाललाय मिड विकेटला. प्रेम चाललाय तडाका. कोळेगाव संघाच्या विरोधामध्ये अजून एक षटकार. चार बॉल 23 झाल्यात. मॅच मध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न या ओव्हर मध्ये प्रेम भोईरचा आणि राजकुमारचा सुरू आहे. ज्या पहिल्या ओव्हर मध्ये फक्त आल्या तर 9 तिथनं ही षटक. आतापर्यंत मागडा विमफील्डला क्लिअर केलंय. फटका तर चांगला. लॉंग चेस आहे. चंदन आलाय दुसऱ्या टप्प्यावरती. उचलते बॉल उचलून फेकेल तोपर्यंत दुसरीचाही प्रयत्न. 2 अजून 2 ने 10 फलक. आता पुढे जाईल 10 फलकावरती. एकूण धावा 25. शेवटचा बॉल अजूनही बाकी या ओव्हरचा भूषण पाटीलचा. हे षटक मागणं ठरलं. आतापर्यंत 16 आलेत. पहिला बॉल 9 नंतर फ्रीडचा बॉल चौकार सिंगल 2 बघायला भेटला. षटकार त्यानंतर दुहेरी. आतापर्यंत या ओव्हर मध्ये 16 धावा आल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये 9च होत्या. त्या दक्षा सोडून दिलाय व्हाईट बॉल खराब बॉल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 10 फलकावरती धावा 26. उंबरले संघाला शुभेच्छा येत आहेत. सापाट गावचे पिंटूजी पाटील आणि पूर्ण सापाट संघाकडनं. मात्र उंबरले संघाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा येतात या मॅच साठी. सध्या चांगली बॅटिंग होतीये. प्रेम भोईर सेकंडला. ओलकाताने बॉल टाकला होता. व्हेरिएशन्स काय फटका आहे. बॉल पॉइंटला. प्लेयर डगआउटला चाललाय आणि देऊन जाईल धावा 4.
12 बॉल 30 ची गरज आहे. चला स्पीडअप करायचं, वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्यायचं. 12 बॉल 31 ची गरज आहे. 12 मध्ये 30 झालेत म्हणजे जवळपास अर्धा पल्ला पार झालाय. अर्धा पल्ला अजून पार करायचा आहे, ज्याच्यामध्ये अजून बॅटिंग खोलवर आहे उंबारले संघाची. अजून प्रेम बाकी यायचा, ज्युनियर प्रेम बाकी आहे अजून, त्यासोबत भावेश, त्यासोबत आशुतोष, अजून मेघनाथ, अजून 3 ते 4 स्लॉग हिटर्स बाकी आहेत. पण सध्या मैदानावरती स्लॉग हिटिंग करतोय प्रेम भोईरची बॅटिंग मात्र आता खूप चांगली होती आहे. 2 चौकार 1 षटकार. त्याचाही बॅटमधून सौरभ पाटील येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. सौरभ पाटीलचं तिसरं षटक. 12 मध्ये 31 रॅकेटला राजकुमार. पहिलाच बॉल बॅटच्या आतलीकडे घेऊन बॉल मागे चालला दक्षने. डायरेक्ट हिट तर झालाय, पण पंचांचा कोणताच इशारा नाहीये. सिंगलच मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे झाले 31 वरती. आता गरज 11 मध्ये 30 ची. बाहेरून जायचं प्लीज, बाहेरून जायचं मावशी. बारा बॉल 30, 31 ची गरज होती. एक धाव आली. 11 मध्ये अजूनही 30 ची गरज. 31 झालेत, जवळपास अर्धा पल्ला पार झालाय. अर्धा पल्ला अजून पार करायचा. हलका त्याने स्टेअर केलाय, थांबवलाय. डॉट बॉल येतोय, सन्मान देण्यासाठी भाग पाडलाय. प्रेमला माहिती आहे या एंडने धावा सहजासहजी बनत नाही, कारण की हवेच्या विरोधामध्ये फटकेबाजी करणं म्हणजे खूप कठीण जातं. पण नंतरच्या ओव्हरमध्ये 20 जरी राहिल्या तरी तो मात्र स्वतःवरती जबाबदारी घेऊन या एंड धावा बनवू शकतो, तेवढी ताकद त्याच्याकडे. आता फटका चांगला वेगाने आणि जाईल सीमा रेषेच्या बाहेर. भूषण आला, त्याला बीट केलंय. बॉल डीप मिड विकेटला. पहिल्या टप्प्यावरती सीमा पार 4. रिक्वेस्ट वारंवार करावे लागते आम्हाला. ज्या कोणी येतील त्यांनी प्लीज सीमा रेषेच्या बाहेर न जा, मधून कोणीही जाऊ नका ताई. चौकार येतोय, चौकारांना धावसंख्या पुढे जाईल धावफलकावरती 35. 26 ची गरज आहे. वॉट शॉट, काय खेचलाय, एकदाच खेचलाय, कडक खेचलाय, जबरदस्त. प्रेम बोईरचा येतोय थडाका षटकार. अंपायर साठी स्क्वेअर लेगचे पंच शेखरची गाडे. जर षटकार आला आणि पंचांनी जर डान्स दाखवला, नृत्य सादर केलं, तर कमिटीकडून रोख रक्कम 500 रुपये असतील. 8 बॉल 19 ची गरज. सामना कुठे होता कुठे आणून ठेपलाय. मॅच मध्ये पुनरागमन. प्रेम बोईर्स काय बॅटिंग आहे. एका हाती लढतोय, किल्ला लढवतोय. इथेही फटका चांगला आहे, पण आता बिल्डर आहेत. थोडीशी मिस्टेक्स, फंबलिंग आणि पुन्हा बॉल सापडत नाहीये. बॉल सापडत नाही, विश्वास करतोय काय. मिळताय धावा 2 ने पुढे जाईल धाव फलक. 43. जशास तसं उत्तर, प्रत्युत्तर दिलंय प्रेमने. ज्या प्रकारे कोळेगावने 47 केल्या होत्या 3 ओव्हर मध्ये, त्याच ओव्हरावरती बॅटिंग करतोय प्रेम. सध्या इथे वाईडची माग केली आहे, पंचाने स्पष्ट नकार दिलाय. डॉट बॉल आणि रिव्ह्यू कोणताच नाहीये. वाईट बॉलला रिव्ह्यू नाहीये. पंचांना जर वाटलं तरच पंच रिव्ह्यू घेतील, पण हा डॉट बॉल आलाय. आणि आता सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंग निर्माण झालेत. पुन्हा एकदा आता धावा करायच्यात अजून एकूण. अंपायरने रिव्ह्यू घेतला. चला, पंचांनी मात्र मागणी केली रिव्ह्यूची. चेक केलं जाईल वाईड आहे की नाही. ₹500 कॅश प्राइज अजून ऑन असेल.
चला डिसिजन पोहोचेल. बॉल डॉट आहे की नाही, एक्झॅक्टली वाईड लाईनचा आतमध्ये आहे की बाहेर आहे, पंच पोहोचवतीलच डिसिजन. डॉट बॉल, फेअर डिलिव्हरी, षटक संपन्न, शेवट गोड. आणि आता धावा फलकावरती दिकून 43 म्हणजे 6 बॉल 18 धावेची गरज, 6 मध्ये 18. आता कोणता गोलंदाज येईल, आता बॉलिंग ट्रॅक वरती कोणावरती विश्वास असेल, स्पीडअप करायचंय प्लीज. 5 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. 6 मध्ये 18 विकेट्स गमावलं देखून आपण बघितलं आतापर्यंत. तर उंबारले संघाने 2, कोळेगावने 3. टॉसही उंबारलीचा होता, स्पीडअप करायचंय. 6 मध्ये 18, 6 मध्ये 17 चालतील विकेट न गमावता. चला संदर्भचं कॅप्टन आपण यायचंय. प्रथम आपला कॅप्टन पाठवून ठेवायचं. चला बॉलिंग ट्रॅक वरती आला बॉलर सुभाष आला बॉलिंग ट्रॅक वरती. सेकंडला फलंदाज राजकुमार. 6 मध्ये 18, 17 चालतायत. पहिला बॉल चौथ्या ओव्हरचा. सुभाषचा बॅटची कडा मागे चाललाय, इथे झाले थोडीशी मिस्टेक्स आणि सिंगल कंप्लीट झाली आहे. स्ट्राईकला पुन्हा सरकलाय प्रेम भोईर. सिनियर प्रेम सलामीला आलाय, अगदी दटून उभा आहे, भिंतीसारखा उभा आहे. कोळेगाव संघासमोर लढतोय, झगडतोय. 2 षटकार 3 चौकार, वैयक्तिक 29 धावसंख्येवरती खेळतोय. वैयक्तिक 10 बॉल 29 धावेवरती खेळतोय. आता गरज आहे येणारे बॉल 5 आणि 17ची 16 चालतायत विकेटच्या आधारावरती. 2च गमावलेत कोळेगावने 3. सुभाषचा पुढचा बॉल. हो हो बॅटच्या आतलीकडे घेतली आहे, स्क्वेअरला बॉल ट्रॅव्हल होतोय. भूषण येतोय, भूषणने केली आहे मिस्टेक आणि याच भूषणच्या ओव्हर मध्ये 21 धावा आल्या होत्या. आता त्याचा बॅड पॅच जणू काही सुरू आहे. आता बॉल त्याने पुन्हा सोडलाय, पुन्हा स्ट्राईक मिळाली प्रेमला. 2 धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावरती एकूण धावा 46. 15 पाहिजेत, 4 मध्ये 15, 14 चालतायत. मॅच मध्ये रंग, काय मॅच रंगते, पैसा वसूल सामना रंगवलाय सामना. प्रेम भोईरने वॉट अ बॅटिंग, काय बॅटिंग सुरू मैदानावरती, सुरेख. वैयक्तिक 31 11 वरती खेळतो, 11 बॉल 31 वरती खेळतो. एकाती किल्ला लढवला, इथं लटकर करायचं होतं, फिल्डर उभा आहे. डॉट बॉल थांबवलाय, डॉट बॉल येतोय. इनफिल्डला क्लिअर करायचं होतं, सांगतोय प्रेम. बॉल फिरवतोय, फिरकीचा गोलंदाज आहे सुभाष गोटे. इन स्विंग आउट स्विंग, बाहेर टप्पा पडल्यावरती बॉल आला होता. सनू काय त्याला समजलंच नाही. स्पीडअप करा बंटी पाटील प्लीज प्लीज प्लीज. बंटी आता शॉर्ट मध्ये प्लीज. आता रिक्वेस्ट करतो, तुम्हाला आयोजक सूचना करतायत, कारण की यानंतर तुम्हाला जो संघ जिंकेल त्यालाच फाईट करायचे. 3 मध्ये 15, 14 चालतायत. सेकंडला पुन्हा एकदा प्रेम. शुभाचा बॉल, हा बॉल खूप महत्वाचा या मॅचचा, भवितव्य याच बॉल वरती. आणि इथे सिंगल झालीये. सेकंडचा कॉल दिलाय आणि रन आउट. बंटी पाटील करतोय काय एक्झॅक्टली. आता बंटीने केली आहे चुकी, एक्झॅक्टली घडलंय काय मैदानावरती. सेकंडला बॉल आला होता, इथे लावायचं होतं की तिथे लावायचं होतं. 2 झाल्यात, 2 मध्ये 13, 12 चालतायत. अंपायरला अजूनही पैसे चालूच असतील, प्राइज ऑन असेल. षटकार मारल्यानंतर 1000, अगोदर 500 होते, आता 1000. जर पंचांनी डान्स दाखवला तर 1000. संधी आली आहे, संधीचं सोनं करावं लागेल, पण संधी प्रेमकडे हिरो बनण्याची. 2 मध्ये 13, 12 चालतायत. काही दिवसापूर्वी या सुभाष वरती मात्र बोट उचलली होती, आता तोच इथे 18 धावा डिफेंड करताना दिसतोय. आता 2000 अंपायरला आहेत, पण षटकार मारल्यावरती डान्स. आणि इथे बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, मिळतोय फक्त आणि फक्त चौकार. आणि आता गरज आहे 1 बॉल 9ची, म्हणजे 8 धावा
आता माग आहेत. कोणता तरी चमत्कारच उंबारलेला मॅच मध्ये आणेल. चला संदर्भ संघाचं कॅप्टन यायचंय. एक बॉल 9 धावा 8 चालतायत. पण एखादा खराब बॉल मॅचचा रंग बदलेल का की एक लिगल डिलिव्हरी आणि ही लिगल डिलिव्हरी बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. पण इथे मात्र 2 धावेच्या फरकेने सामना जिंकलाय कोळेगाव संघाने आणि कोळेगाव संघ पोहोचलाय या स्पर्धेच्या पहिल्या सेमीफायनल मध्ये.